अलख निरंजन हो अलख निरंजन। आता पुढे काय आज्ञा आहे? नवनाथांचं आवर्तन पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे गोरक्ष। चरपटीच्या रूपाने 9वे नाथ घडत आहेत। आता चरपटीला खऱ्या अर्थाने नाथपंथाची दीक्षा देऊन त्याला पुढील कार्यासाठी पाठवावं हा विचार आहे। आपण चरपटीकडे प्रस्थान करूयात। गोरक्ष, चरपटीला अनुग्रह देण्यासाठी साक्षात दत्तप्रभू येत आहेत। आपण विलंब नको करायला, निघूयात। होय गुरुदेव। आदेश अलख निरंजन। बाळा चरपटी, 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 चरपटी। चरपटी, आई, पिताश्री, चरपटी, अरे बाळा कुठे होतास तू? रात्री तू घरी आलास पण तुला लगेच निघावं लागलं ना? मी इथे वनातच होतो। बाळा, अरे कसा राहिलास तू एकटा वनात? विचार करून सुद्धा मनात धस्स होतं बघ। चरपटी, तुला वाटलं असेल की आपल्याला घरातून बाहेर काढल्यावरही आपले आई वडील मध्ये का नाही पडले, खंबीरपणे पाठीशी का उभे राहिले नाहीत? पण त्याचं कारण आमच्या मनावर एक फार मोठं दडपण आहे। पण मी आज ठरवलंय, सगळं सत्य सांगून ते दडपण नेहमीसाठी दूर करायचं। अहो, असं काही करू नका। कितीही काही झालं तरी तो माझा मुलगा आहे। तुम्ही सांगितल्यावर त्याच्या मनाला किती वेदना होतील याचा तरी विचार कराव। चंद्रा, मला भाऊजींचं म्हणणं पटतंय। सगळं सांगितलेलंच योग्य राहील। भाऊजी, तुम्ही सांगून टाका बघू, म्हणजे कसलंही दडपण मनावर राहणार नाही। आजवर सासूबाईंनी त्याच मुद्द्यावर धरून तुम्हाला गप्प केलंय। अहो ऐका माझं, नका सांगू। चंद्रा, सांगू दे, आता ती वेळ आली आहे। रमे, काय ग? काकी, मला कळले की सत्यश्रवा दादा आणि बाकी समजे चरपटीला भेटायला गेले म्हणून। गेलेत। त्यांना कोणी अडवायचं? अहो मग मला बी सांगायचं ना, मी बी गेले असते त्यांच्या संग। हे बघा,
एकच खूळ डोक्यात घेऊन बसली आहे. नुसतं चरपटीला भेटायला जायचं म्हणत असती. हो चरपटी हायच तसा चांगला. काय नाही, त्याने 2-4 गोष्टी केल्या म्हणून तो काय महान होत नाही. अहो दादा मी बी तेच म्हणतोय. अहो तू चरपटी समध्या गावावरती चेटूक करतोय. समध्या गाव नुसतं चरपटी चरपटी करते. हो कारण समध्या गावाला कळलंय का चरपटी कसा आहे म्हणून ते समध्या नाव घेतात ना त्याचं. तू गप्प बस. तू काय बी बोल नकस. काकी आता तुम्ही काय करायचं ठरवले? ते गेले तिकडे, आल्यावर कळेल काय ते. पण आज काय तो निर्णय होणार एवढं मात्र नक्की. तुम्हाला यायचं नसेल तर राहू द्या, पर मी आता ते चरपटीला भेटाय. आई मला बी यायचं आहे चरपटीकडं. चल. अगं काकी मी अभि जातो यांच्या पाठीमाग. बघतो काय घडते आणि मग तू माझ नेऊन सांगतो. असं काय सत्य आहे जी तुम्ही मला आजवर सांगितलं नाही? तुझ्याशी निगडीत एक गुप्त रहस्य आहे. अहो ऐका, मी हात जोडते तुम्हाला, ते सांगू नका. ते गुप्त राहिलेलंच बरं आहे. आई मला ते ऐकायचंय. पिताश्री तुम्ही सांगा. काही वर्षांपूर्वी मी नदी किनारे दर्भ आणायला गेलो होतो. माघारी येताना मला तेजस्वी बाळ दिसलं. त्यानंतर मला नारद मुनी भेटले. नारायण नारायण. त्यांनी मला त्या बाळाची मूळ कथा सांगितली. माझे पिताश्री श्री ब्रह्मदेव यांच्या तेजापासून त्याचा जन्म झाला आहे. साक्षात श्री पिपलायन नारायण यांनी त्याच्या रूपात या पृथ्वीवर अवतार घेतला आहे. आणि नियतीची ही योजना आहे की याचे संगोपन तू करावेस. त्यांनी मला त्या बाळाचं नाव चरपटी ठेवायला सांगितलं. या बालकाचे नाव चरपटी असे. मग मी त्या बाळाला घेऊन गावात आलो, घरी आलो. त्या बाळाला म्हणजे तुलाच बघून चंद्राला खूप आनंद झाला. सगळ्यांना प्रश्न पडला, ते बाळ कुणाचं, कुठून आणलं? आई आणि दादांनी विरोध केला. सत्यश्रवा, जिथून ते बाळ आणलंस ना तिथं त्याला नेऊन ठेव, नाहीतर कुठेही टाक. पण मला हे बाळ आपल्या घरात नकोय. चरपटी, माझ्या पोटी जन्माला आला नसलास तरी तू आमचाच मुलगा आहेस. आई, पिताश्री, एवढ्या अडचणींचा सामना करून तुम्ही माझा सांभाळ केला. मला एवढं वाढवलं, मला एवढं प्रेम दिलं. हे ऋण कधीही न फिटणारे आहेत. आई वडिलांचं प्रेम हे कधी ऋण असतं का चरपटी? माझ्यासाठी तुम्ही आई वडील होतात, आहात आणि सदैव राहणार. आई, तू रडू नकोस. हे ऐकल्याने माझ्या मनातलं प्रेम कणभरही कमी होणार नाही. आमच्याही मनात तुझ्यावरचं प्रेम तसंच आहे.
तू माझा भाऊ होता, आहे आणि राहशील. तू रात्री इथे आलास आणि मग काय खाल्लंस? काही नाही, उपवास केला. मी तुझ्यासाठी अन्न घेऊन आली. बस मी तुला भरवते. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. चरपटी, रमा काकू, चंदू, काल तू गावात आला पण आपलं काही बोलणं झालं नाही, म्हणून तुला भेटायला आलीये मी. चंदू तू कसा आहेस? तू गावात नाही तर माझा संग कोणी बी खेळायला नाही. होय, म्हणून तर तुला घरी घेऊन जायला आलोय आम्ही. वय पर सुलक्षणा काकी ऐकायची नाही. मी बोलेल आईशी. पिताश्री, मी आता घरी येऊ शकणार नाही. आजीचा राग मनात नको धरूस. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही. मला गुरुदेवांची तशी आज्ञा आहे. मला माझ्या पुढच्या प्रवासासाठी निघावे लागणार आहे. चरपटी, अरे कुठे जायचं म्हणतोस तू? त्याबद्दल मला जास्त सांगता येणार नाही. कदाचित आपली हे शेवटची भेट असेल. चरपटी, अरे असं का बोलतोस तू? आई, मला नाथ पंथाची दीक्षा मिळणार आहे. साक्षात श्री दत्त महाराज मला दीक्षा देणार आहे. चरपटी, अरे आम्हाला एकटं पाडून जाऊ नकोस. मी सांगतो आहे ते समजून घे आई. संसारी गोष्टीमध्ये रमण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. अविरतपणे लोक कल्याणाचं कार्य करत राहणं हाच माझ्या जन्माचा उद्देश आहे. गुरुवार शुभम भवतु. शुभम भवतु. हे प्रभू, आम्ही चरपटीकडे जायला निघालो होतो. आपली देखील प्रतीक्षा होतीच. मच्छिंद्र, गोरक्ष, चरपटीला पाहून मी आनंदी आहे. त्याला साधनेच्या ज्या टप्प्यापर्यंत आणून सोडायचं होतं तिथवर तो आला आहे. आता त्याला अनुग्रह देण्याची वेळ आली आहे. नाथपंथाचं कार्य करण्यासाठी तो आता सज्ज आहे.
तुम्ही सगळ्यांनीच चरपटीला इथवर येण्यास सहाय्य केले. गुरुवर, आपल्या इच्छेशिवाय काही घडू शकतं का? आपली कृपा आहे म्हणून आमच्या हातून हे कार्य घडत आहे. आपल्याला अपेक्षित होतं ते घडलं. आपण आनंदी आहात, ह्यापेक्षा आम्हाला मोठा आनंद नाही. आपण एकत्रितपणे चरपटीचा नाथपंथात प्रवेश करून घेऊ. मग मला पुढील योजनेवर कार्य करता येईल. नवनाथांनी एकत्रित येऊन एक मोठा जागर करायचा आहे आणि आज चरपटीला अनुग्रह देणं ही त्याचीच नांदी आहे. त्या जागराची सुरुवात आहे. गुरुदेव, आम्ही देखील त्याच क्षणाची प्रतीक्षा करतो आहोत. आज्ञा करावी. आपण आता चरपटीकडे प्रस्थान करूया. होय गुरुवार. आदेश! अलख निरंजन! माझा देव भोळा शंकर, माझं पायलन मन. माझा देव भोळा शंकर, माझं पायलन मन. महादेव माझा शंकर, माझा माय बाप. महादेव माझा शंकर, माझा माय बाप. तुला करीतो वंदन, वंदन दिसरात. तुला करीतो वंदन, वंदन दिसरात. माझा देव भोळा शंकर, माझं पयलन मन. माझा देव भोळा शंकर, माझं पयलन मन. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. हो अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. हो अलख निरंजन. शुभम भवतु. चरपटी, आज तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. शुभ दिवस आहे. अलख निरंजन, अलख निरंजन. आज तुला नाथपंथात औपचारिक प्रवेश देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. अलख निरंजन. हो अलख निरंजन. आज चरपटीचा अनुग्रह सोहळा संपन्न करूया. प्रथम चरपटीला स्नान घाला. त्यानंतर आपण त्याला भगवी वस्त्र परिधान करायला देऊ. भस्मांकित शिव स्वरूप, ललाटी शोभत त्रिपुंड. सिद्ध योगी वितरागी, धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन, दुरितांचे निर्दालन. जगदोद्धारास्तव जणू प्रकटसी नवनारायण. सृष्टीच्या
दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो